अत्यंत महत्त्वाच्या अशा राजकीय बातमीनं आपण या बातमीपत्रामध्ये चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये काल 2 राजकीय भूकंप झाल्यानंतर आज तिसरा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकमेकांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नव्या समीकरणांबाबत चर्चा सुरू असल्याचंही समजतंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची बातमी सध्या घडतीये। ठाकरे हे नवीन समीकरण जुळणार का? महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी ही एक महत्त्वाची बातमी। मोठ्या घडामोडीची शक्यता आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। कालच महाराष्ट्रामध्ये 2 राजकीय भूकंप झाले होते। आघाडी तुटली, युती बिघडली आणि आता तिसरा राजकीय भूकंप आज होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे ही एकमेकांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे आणि अर्थात याचा परिणाम महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर होणार आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे। आपण सध्याची काय नेमकी घडामोड होती त्यांच्याकडून जाणून घेऊया। दिनेश, सांगाल काय नेमकं सध्या घडतंय? अनुपमा, राजकारणातली एक म्हण आहे की राजकारणात कधी कोणाचा कायम शत्रू नसतो आणि कायम मित्रही नसतो। राजकारणातले मित्र दुरावलेले आहेत आणि राजकारणातले ते जे प्रतिस्पर्धी आहेत ते एकमेकांच्या जवळ येतात का, अशी राजकीय दृष्ट्या जवळ येतात का, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार काही तासांमध्ये किंवा काही वेळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील असं एक भाकीत वर्तवलं जात आहे आणि हे घडामोड कदाचित शिवसेना आणि मनसे यांच्यामधली ही घडामोड आहे का, या बाबतीतली चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे। खरं तर ज्यावेळेस शिवसेना भाजप युती तुटली अशी ठाम बातमी झी 24 तासनं दिली त्यानंतरच या सर्व घडामोडींना वेग आला होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या त्यांची ही व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार युती तुटल्याची जेव्हा झी 24 तासनं घोषणा केली त्यावेळेसच खरं तर राज ठाकरे यांनी ज्या विविध महापालिका राज्यामध्ये आहेत, मनसेची नेमकी या नगरसेवकांची काय संख्या आहे, या महापालिकांमध्ये प्रत्येक पक्षाचं नेमकं नगरसेवकांचं काय संख्याबळ आहे याची पूर्ण माहिती घेतली होती आणि त्यानंतर पद्धतशीरपणे काही आखणी करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस उरलेत, म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसात अर्ज भरायचे आहेत। मनसेनं आपली 153 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। शिवसेनेनं आपल्या यादी जाहीर केलेली आहे, मात्र एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे। बंडखोरीची शक्यता वाटते त्यामुळे ते गोपनीयरित्या हा सर्व त्यांचा ही सर्व कार्यवाही सुरू आहे। पण काल ज्या वेळेस शिवसेना भाजप यांची अधिकृत वेगळं होण्याची जी घोषणा झाली, भाजपकडून ही घोषणा करण्यात आली, त्यानंतर सूत्र वेगाने फिरलेली आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना आणि मनसे यांचे पहिल्या फळीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे। वेगळी समीकरणं या निमित्तानं जन्माला येणार आहेत। आपण जाऊया सध्या झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर आपल्या बरोबर आहेत। राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊया। उदय सर, काहीतरी नवीन घटना घडणार आहे, नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदयाला येणार आहेत, काय सांगाल यावर? जे शक्य होतं ते घडतं त्याला राजकारण म्हणत नाहीत, जे अशक्य असतं तेच घडतं त्याला राजकारण म्हणतात। इट्स अ ॲक्ट ऑफ इम्पॉसिबल थिंग्स आणि त्या इम्पॉसिबल थिंग्सची नांदी ही साधारणतः ज्या वेळेला युती आणि आघाडी फुटली त्याच वेळेला बीजं रोवली गेली होती। मला असं वाटतं पॉलिटिकल रिअलाइनमेंट म्हणतात किंवा पॉलिटिकल रिस्ट्रक्चरिंग म्हणतात, त्याची सुरुवात महाराष्ट्रात झालेली आहे। त्याचा पूर्वार्ध आहे तो निवडणुकीपूर्वी पाहायला मिळणार आहे आणि उत्तरंग जो असेल त्यामध्ये अनेक असे ज्यांनी आयुष्यभर एकमेकांचा विरोध केलेला आहे ते विरोधक एकमेकांना जवळ येताना दिसतील, एकमेकांच्या बरोबर येताना दिसतील। या सगळ्यामध्ये नेमकी जनतेची भावना त्यांच्या एकत्र येण्यात रिफ्लेक्ट होते का, कार्यकर्त्यांची भावना रिफ्लेक्ट होते का, का फक्त नेत्यांचे इगोज रिफ्लेक्ट होतात? त्याच्याही पलीकडे जाऊन राजकारणामधल्या संधी टॅप करण्याची, त्या ओळखण्याची मॅच्युरिटी, परिपक्वता, दूरदर्शीपणा ते नेते दाखवतात का, हाच खरा सवाल आहे। राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकतं। जसं क्रिकेटमध्ये 2020मध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय होतंय सांगता येत नाही, तोपर्यंत काहीही शक्यता वर्तवता येत नाही, तसंच आज महाराष्ट्राच्या राजकारणाचं झालंय। क्षणाक्षणाला परिस्थिती बदलते आहे आणि आत्ता मला असं वाटतं अनेक जे असे विरोधक जे एकमेकांची तोंडही पाहायला तयार नव्हते ते आता एकमेकांची शक्तिस्थानं, कमकुवत दुवे
समोर असलेल्या संधी आणि त्याचबरोबर समोर घोंगावणारे थ्रेट्स ज्याला आपण म्हणतो त्या थ्रेट्सचा एक अंदाज घेत आहेत आणि त्यातून सर्व्हायवल टेक्निक ज्याला म्हणतो आपण वाचण्याची आणि त्याचबरोबर केंद्रस्थानी जाण्याची ही प्रक्रिया आहे. मला असं वाटतं राजकारण हे एक वर्तुळ आहे. एक वेळेला तुम्ही वर्तुळात फिरत असता, वर्तुळात जोरात फिरत असताना वर्तुळाच्या बाहेर आपण जाणार नाही ही काळजी घेत असतो. त्याचबरोबर वर्तुळाच्या केंद्रस्थानी आपण कसे जाऊ याकरता सुद्धा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्याचाच प्रत्यय आता महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर येणार आहे. नक्कीच जाऊया दिनेशकडे. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. दिनेश, आता नेमकं काय होतंय, बोलणी कुठपर्यंत आली आहे, काय समजतं या बाबतीत? अनुपमा, सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार शिवसेना आणि मनसे यांच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. कदाचित विधानसभा निवडणुकीसाठी आत्ताच काही नवा फॉर्म्युला अस्तित्वात येईल अशी शक्यता नसली तरी आगामी जी महापालिकेची सगळी समीकरणं आहेत, कारण महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण असेल, या महापालिकांमध्ये शिवसेना भाजप एकत्र आहेत. समजा आता हे दोन पक्ष एकमेकांपासून दुरावलेले आहेत. केंद्रामध्येही शिवसेनेचा मंत्री आहे. जर हे पक्ष दुरावले असतील, महापालिकेची जर समीकरणं बदलणार असतील तर शिवसेनेला मदत लागू शकते नव्या साथीदाराची. तर ही काही महापालिका समीकरणांची चाचपणी सुरू आहे का? विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या संदर्भात चर्चा सुरू आहे का? कारण 153 उमेदवार जाहीर झाले असले तरी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ही त्याला अजून कालावधी आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यासाठी दोन मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचे आणि महत्त्वाचे मानले जातात. माहीम मतदारसंघ आणि शिवडी मतदारसंघ, या दोन मतदारसंघाच्या दृष्टीनेही चर्चा झाल्याचं प्राथमिकरित्या कळतंय. या दोन्ही पक्षातले नेते अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया देत नसले तरी सूत्रांची अशी माहिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवडी मतदारसंघ मनसेनं आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. बाळा नांदगावकर यांनी संकेत दिले होते निवडणूक न लढण्याचे. आपण महाराष्ट्रात प्रचार करू असं सांगितलं होतं. एक काही वेगळा फॉर्म्युला अस्तित्वात येतो का आणि बाळा नांदगावकर पुन्हा शिवडीमधून उभे राहतात का? शिवडीमध्ये शिवसेनेनं अजय चौधरी यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. तर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेनं नितीन सरदेसाई आणि शिवसेनेनं सदा सरवणकर यांना संधी दिलेली आहे. या दोन मतदारसंघाच्या दृष्टीनेही काही वेगळी चर्चा झाली आहे का? अन्य मतदारसंघांच्या दृष्टीने काही वेगळी चर्चा झालेली आहे का? मात्र जी ठामपणे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते आहे काहीतरी या दोन पक्षांमध्ये नेमकं घडतंय, पण ते या विधानसभा निवडणुकीत आत्ताच अस्तित्वात येईल हे शक्य आहे का? की महापालिका निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने किंवा समीकरणांच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे याचा एक अंदाज आता सध्या घेतला जातो आहे. नक्कीच. दिनेश, आणखी तुझ्याकडून जाणून घ्यायचं जाऊया उदय सरांकडे. उदय सर, एकंदरीतच ही जी नवीन समीकरणं येऊ घातलेली आहेत, नेमके हे परिणाम कशाचे आहेत? दोन गोष्टींचे परिणाम आहेत. एक म्हणजे समोर असलेल्या संधी आणि त्याचबरोबर समोर असलेली आव्हानं आणि त्याचबरोबर समोर असलेले एक थ्रेट ज्याला आपण म्हणतो, अस्तित्वाचा धोका, किंवा ज्याला आपण म्हणतो की समोर ज्या काही राजकीय समीकरणं बदलली त्या समीकरणांनी ज्या काही गोष्टी समोर आल्या त्याचा हा परिणाम आहे. अन्यथा जर युती तशीच राहिली असती, आघाडी तशीच राहिली असती तर अशा प्रकारची कोणती चर्चा करायचा कोणताही प्रश्न किंवा संबंध झाला नसता. परंतु आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडलेले आहेत. इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की कालचे कॉम्पिटिटर्स आज कंपॅनियन बनत आहेत आणि आजचे कंपॅनियन उद्याचे कॉम्पिटिटर असतात. तशा प्रकारची परिस्थिती आता महाराष्ट्रात आपल्याला दिसते. आणि त्याचमुळे मला असं वाटतं विधानसभेपुरतं जरी याचं स्वरूप त्याचं स्वरूप जरी अत्यल्प आणि मर्यादित असलं तरी त्या वेळेला महानगरपालिकातली जी समीकरणं बदललेली आहेत त्या 10 महत्त्वाच्या महानगरपालिकांमधली जी राजकीय समीकरणं आहेत ती पूर्णपणे बदलून जाऊ शकतात. पुढच्या 48 तासामध्ये मला असं वाटतं त्याचं चित्र अधिक स्पष्ट होईल की महानगरपालिकेत कोण कोणाबरोबर नेमकं जातोय, त्याची कारणं नेमकी काय आहेत, कोणत्या संधी ते त्याकरता मिळवू इच्छितात किंवा कोणाला दूर ठेवण्याकरता ते सगळं चाललेलं आहे. अगदी. या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडतात त्यामध्ये कार्यकर्त्यांची मानसिकता रिफ्लेक्ट होतीये का, मतदारांची मानसिकता रिफ्लेक्ट होती का, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये राजकीय तिसरा भूकंप येण्याची आज शक्यता आहे. काल घडलेले 2 राजकीय भूकंप आणि आता आज एक नवीन समीकरण येऊ पाहत आहे, नवीन राजकीय भूकंप होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बघूया 2009 साली महाराष्ट्र विधानसभेमध्ये कसं संख्याबळ होतं, पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं. शिवसेना 44, भाजप 46, काँग्रेस 82, राष्ट्रवादी 62 आणि मनसेकडे 13 आमदार होते. हे महाराष्ट्र विधानसभेचं 2009 मधलं चित्र आहे. जाऊया काही महापालिकांकडे, महत्त्वाच्या महापालिकांकडे.
मुंबई महापालिकेकडे शिवसेनेचं बळ होतं 75, भाजप 31, काँग्रेस 52, राष्ट्रवादी 13, मनसे 28. ठाणे महापालिका बघूया. शिवसेना 53, भाजप 8, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 34, मनसे 7. नाशिक महापालिकेचं बघूया. त्याआधी पुणे महापालिकेकडे जाऊया. शिवसेनेकडे होत्या 15 जागा, भाजप 26, काँग्रेस 28, राष्ट्रवादी 51 आणि मनसेकडे होते 29. नाशिक महापालिका संख्याबळ बघूया. शिवसेना 19, भाजप 14, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 20, मनसे 40. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि नवीन योग घातलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर जाऊया उदय सरांकडे आणि जाणून घेऊया काय नेमकं या सगळ्या महापालिका आणि या संपूर्ण चित्रावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यावेळेला ज्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यातल्या फक्त आता 4 का 5 महानगरपालिकांचा चित्र बघतोय. परंतु संपूर्ण 10 महानगरपालिकांचा विचार केला तर जवळपास शिवसेना आणि मनसे या दोघांचा प्रभाव त्यातल्यापैकी 500 ते 550 जागांवर, जवळपास 550 जागांवर या दोघांचा प्रभाव होता. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की या दोन्ही पक्षांना 288 जागा लढवायची संधी मिळते. मनसेकडे ती आधी होती, शिवसेनेला ती युती फुटल्यामुळे आज मिळते, तशीच ती भारतीय जनता पक्षालाही मिळते, एनसीपीला मिळते, काँग्रेसला मिळते. सवाल असा आहे की या 288 जागा स्वबळावर लढताना त्यांना काही नवीन समीकरणं मांडावी लागणार आहेत आणि त्या नवीन समीकरणामध्ये प्रत्येक वेळी जो आपला विरोधक होता त्याला आता विरोधातच ठेवायचं आणि आपण काही निर्मिती करायची, याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो वेळ द्यायला आजचे राजकीय नेते तयार नाही आहेत. त्यामुळे जर एखादा रेडीमेड अशा काही गोष्टी जर आपल्याला मिळत असतील तर पटकन आपण जॉईंट व्हेंचर जर आपण म्हणतो तशा प्रकारची शक्यता आता नाकारता येत नाही, अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग नाकारता येत नाही. सवाल असा आहे की तो निवडणुकीत होणार का निवडणुकीनंतर होणार, निवडणुकीत छुप्या पद्धतीने होणार आणि निवडणुकीनंतर उघड पद्धतीने होणार, आत्ता अतिशय दबक्या आवाजात होणार तर महानगरपालिकांमध्ये उघडपणे होणार, हाच खरा सवाल आहे. अगदी सर, प्रचाराच्या अनुषंगाने एक प्रश्न इथे विचारावा वाटतो तो म्हणजे एकतर काँग्रेस आता मराठी कार्डाचा वापर करायला लागले. आरबीआयच्या माध्यमातून काँग्रेसनं हा मुद्दा उचललेला आहे मराठी कार्डाचा. काय एकंदरीतच याचा परिणाम होईल, काय कशासाठी चाललेलं आहे नेमकं हे? मुंबईमधल्या ज्या 36 जागा आहेत त्या 36 जागांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मराठी बहुल असे अनेक मतदारसंघ आहेत आणि त्या मतदारसंघावर शिवसेनेची पकड अत्यंत घट्ट आहे. ती आजही आहे. तीच पकड घट्ट होण्यासाठी म्हणून, घट्ट असलेली जी पकड आहे ती सुटण्यासाठी म्हणून, तिथे आपली मोहर उमटवण्याकरता म्हणून जे खरे शिवसेनेने घ्यायचे मुद्दे होते ते आज काँग्रेस, काल नारायण राणे आपल्याकडे परवा होते तेव्हा नारायण राणेंनी पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचे ऑफिसेस शिफ्ट करतायत किंवा सागरी दहशतवादी मुकाबला करण्यासाठी जे ट्रेनिंग सेंटर उघडायचं होतं त्याकरता आमच्या सरकारनं पालघरला जागा दिली होती, ते गुजरातमध्ये द्वारकेला शिफ्ट केलं, अशा प्रकारची एक आपल्याला बातमी दिलेली होती. ह्या सगळ्या मागे कुठेतरी त्या दहशतवादी मुकाबला केंद्रातनं ज्या जॉब निर्माण होते किंवा रिझर्व्ह बँक इथे आहे त्या रिझर्व्ह बँकेची काही खाती जर तिकडे गेली तर त्याचा इथल्या बँकिंग इंडस्ट्रीवर खूप मोठ्या प्रमाणावर, जॉब जनरेशनवर खूप मोठ्या प्रमाणावर, ही एक आर्थिक कॅपिटल आहे, त्या आर्थिक कॅपिटलमध्ये काही उलथापालथी घडू शकतात, अशा प्रकारचं सूतोवाच त्यांनी केलं होतं. म्हणजे एक प्रकारे हा जो मराठीचा कार्ड आहे ज्याच्यावर शिवसेना पारंपरिकरित्या आत्तापर्यंत हक्क सांगत होती आणि त्यानंतर मनसेने अत्यंत आक्रमकरित्या तो मुद्दा स्वतःकडे खेचून घेतलेला होता, आज प्रत्येक जण त्याच मताचे तुकडे करताना दिसतोय. अगदी. आणि याच बाबतीत विचारायचे दिनेशला. दिनेश, मराठी कार्ड चोरण्याचा प्रयत्न चालू आहे, हा जो मुद्दा आहे तो एकमेकांचा घेण्याचा, खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे, काय या बाबतीत तुझ्याकडे माहिती आहे? दिनेश दुखंडे यांच्याशी संपर्क तुटला. आपण पुन्हा एकदा जाऊया उदय सरांकडे. उदय सर, एकंदरीतच ही जी नवी समीकरणं येऊ घातलेली आहेत याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा रेटा किंवा एकंदरीतच जी पब्लिकची जी मानसिकता आहे, जे लोक मतदान करतात त्यांची मानसिकता दिसतीये? मला नाही आत्ता असं वाटतं की मतदारांची मानसिकता प्री पोल किंवा पोस्ट पोल अलायन्समध्ये कोणत्याही प्रकारे प्रतिबिंबित होऊ शकते. अनुपमा, या ठिकाणी दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जो अर्ज भरायचा वेळ उमेदवारांना मिळतोय, अनेक उमेदवार हे नवे आहेत. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई उपनगरांमध्ये 26 जागा आहेत, त्यातल्या 10 जागा हे भारतीय जनता पक्ष लढवत होतं, तर 16 जागा आता त्यांना नव्यानं लढवायला मिळणार आहेत, नवे उमेदवार त्यांच्याकडे येणार आहेत. मुंबई शहरामध्ये जर आपण विचार केला तर 10 जागा होत्या, त्यातल्या 3 जागा फक्त ते लढवत होते, म्हणजे 7 जागा त्यांना नव्यानं लढवणार आहेत. हे जे सगळे 7 आणि उरलेले जे उमेदवार आहेत हे नवीन उमेदवार आहेत.
या उमेदवारांना हे सगळे अर्ज भरण्याची जी किचकट प्रक्रिया आहे, तुम्ही जर तो अर्ज पाहिलात तर तो अर्ज चक्क 45 पानांचा आहे. त्याच्यात लागणारे डिटेल्स जे आहेत हे सगळं भरणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. युतीचा तिढा हा शेवटपर्यंत सुटू न शकल्यामुळं कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही द्यायची याबाबतलं एक संभ्रमित वातावरण होतं आणि त्या संभ्रमित वातावरणाचा फटका मात्र यावेळेला अनेक राजकीय पक्षांना बसणार आहे. म्हणून राजकीय पक्ष सुद्धा अत्यंत सावधरित्या खेळी खेळत आहेत. जे विनिंग उमेदवार असतील त्या उमेदवारांना पाठबळ देऊन त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षांमध्ये बंडखोरी आहे. आत्ता आपण फक्त जरी शिवसेनेची बातमी जरी दाखवत असलो की शिवसेनेमध्ये काही ठिकाणी उघडपणे नाराजी दिसते आहे, परंतु तशी नाराजी आपल्याला इतर अनेक पक्षांमध्ये दिसून येणार आहे. फक्त त्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीयेत एवढंच आहे. अगदी पुन्हा एकदा जाऊया दिनेशकडे. दिनेश, आपण बघतोय जसं उदय सरांनी मगाशी विचारलं होतं, मराठी कार्डाचा मुद्दा हा प्रत्येक पक्ष आता आपला बनवण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेस त्या दृष्टीनं प्रयत्न करते. काय वाटतं याच्यावर काय नेमकं चालू आहे? अनुपमा, मराठी अस्मिता हा शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या मराठी अस्मितेला स्वतःच्याकडे ठेवून एक महत्त्वाचं राजकारण सध्या या ठाकरे बंधूंकडून होताना दिसतंय. दोघेही भाऊ एकमेकांवर टीका करत नाहीत. अद्यापही राजकीय प्रचाराच्या सभा झालेल्या सुरुवात झालेली नाहीये. उद्यापासून म्हणजे शिवसेनेचा 27 तारखेला प्रचाराचा नारळ फुटतो आहे, तर 28 तारखेपासून राज ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यावर निघतायत. मात्र दोन्ही भावांनी आपल्या विकासाच्या संकल्पना महाराष्ट्राच्या जनतेपुढे मांडलेल्या आहेत. त्यामुळे यंदा हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या विकासाच्या संकल्पनेवरच आपला प्रचार करताना दिसतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची युती होती नाशिक महापालिकेत. नाशिक महापालिकेत भाजपच्या मदतीने मनसेची सत्ता स्थापन झाली होती. मात्र ही युती आता संपुष्टात आलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या, भाजपने मनसेचा पाठिंबा काढून घेतला आणि महापौर निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या मदतीने मनसेचा महापौर स्थापन करण्याची वेळ झाली. साहजिकच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपाविषयी चीड आहे आणि एक जो मतप्रवाह कार्यकर्त्यांमधला आहे जो अनेकदा प्रसार माध्यमांपुढे मांडला जातो की साहजिकच शिवसेनेतून फुटून मनसे निर्माण झालेला आहे. या दोन्ही कार्यकर्त्यांची मानसिकता एक आहे. जर हे दोन पक्ष भविष्यात एकत्र आले तर यांचं चांगलं ट्युनिंग होऊ शकतं. मात्र अडसर आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधल्या विसंवादाचा. एक आणखी जी माहिती मिळते आहे की तिला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. मात्र जी चर्चा सुरू आहे, राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडेसे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नव्हते. ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून ते काल पुन्हा एकदा राजकीय प्रवाहामध्ये सहभागी झालेले आहेत. पण प्रकृती अस्वास्थ्याबद्दल किंवा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्यानं केल्याची माहिती मिळते आहे. अद्याप दोन्ही पक्षांकडून या माहितीला दुजोरा मिळू शकला नसला तरी मोठी चर्चा आहे की अशा पद्धतीची हा राजकीय भूकंप आज होतोय का यावर आपलं लक्ष असणार आहे. महाराष्ट्रामध्ये काल झालेले 2 राजकीय भूकंप आणि आज हा 3रा राजकीय भूकंप होतोय का यावर आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. आणि उदय सर, तुमचेही धन्यवाद राजकीय विश्लेषणाबद्दल. आज महाराष्ट्रातल्या या महत्त्वाच्या घडामोडीवर आपली नजर असणार आहे. तुर्तास या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.